इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरणावरती जे प्रश्न विचारले जातात ते आज आपण बघणार आहोत. सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत सो दॅट तुम्हाला कळेल की प्रत्येक क्वेश्चन आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे आणि हे PYQs असल्यामुळे त्याची सुद्धा प्रॅक्टिस होईल. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यांना माहिती आहे की भाषा अभ्यास हा विभाग अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये 2 कृती येतात. प्रश्न चौथा अ पासून आपण सुरुवात करणार आहोत. प्रश्न चौथा अ नेहमी समासावरती आधारित असतो. तर बघा आता याच्यामध्ये काय काय विचारलेलं आहे. तुम्हाला सिंपल क्वेश्चन दिलंय 2 मार्कांसाठी की जोड्या लावायच्या आहेत. सामासिक शब्द आहे, समासाचं नाव आहे. इन केस तुम्हाला समासामध्ये काही इश्यू असेल तर मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. याचं उत्तर लिहिताना कसं लिहायचंय? तुम्ही सेम बॉक्स बनवणार आहात सामासिक शब्दाचा. फक्त या ठिकाणी तुम्हाला समासाचं नाव लिहिताना जे याचं उत्तर आहे त्याच्यासमोर आणि याचं उत्तर याच्यासमोर लिहायचं आहे. आता मला एक सांगा, त्रिभुवन हा कोणता बरं समास आहे? जेव्हा कुठल्याही समासामध्ये एखादा संख्या असते, त्रिभुवनमध्ये त्रि ही संख्या आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा कोणत्याही समासामध्ये संख्या असते तेव्हा तो नेहमीच द्विगु समास असतो. त्याच्यामुळे याचं उत्तर येणार आहे द्विगु समास. तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिहिताना याच्या बाजूला बरोबर द्विगु समास असं लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पुरुषोत्तम. पुरुषोत्तम म्हणजे काय? उत्तम असा पुरुष. म्हणजेच हे कुठलं येणार आहे? जेव्हा उत्तम असा पुरुष अशा प्रकारचं कुठलंही सामासिक शब्दाचा विग्रह असेल तेव्हा ते काय असतं? कर्मधारय समास असतं. सो या ठिकाणी आपल्याला विशेषण आणि विशेष्य जोडी पाहायला मिळते. उत्तम हे विशेषण आहे आणि पुरुष हे विशेष्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कर्मधारय समास बघायला मिळतोय. सो पहिल्याचं उत्तर आहे द्विगु, दुसऱ्याचं उत्तर आहे कर्मधारय. किती इझी आहेत बघा समास. त्यानंतर आता आपण पाहतोय दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे शब्दसिद्धीवरती. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर मी ऑलरेडी ग्रामरची सिरीज सुरू केलेली होती आणि त्यामध्ये आपण शब्दसिद्धी खूप जास्त डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. इव्हन तुम्हाला मी ट्रिक्स वगैरे पण सांगितल्या होत्या. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. तर आता बघा शब्दसिद्धीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे काही दिलेले शब्द आहेत त्यांना आपल्याला प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द याच्यामध्ये डिवाइड करायचं आहे. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, बिनचूक, जमीनदार, तिळतिळ, आंबट चिंबट हे 4 शब्द तुम्हाला यांचं वर्गीकरण करायचं आहे 2 मार्कांसाठी. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क इथे बघायला मिळेल. सो बघा प्रत्यय घटित म्हणजे काय, की असे शब्द ज्यांच्या शेवटी प्रत्यय आहे. आता बिनचूक मध्ये प्रत्यय आहे का? नाही. जमीनदार मध्ये बघा, जमीन हा मूळ शब्द आहे आणि दार याचा प्रत्यय आहे. त्याच्यामुळे प्रत्यय घटित मध्ये काय येणार आहे? जमीनदार. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे उपसर्ग घटित. उपसर्ग घटित म्हणजे काय? असे शब्द की ज्यांना उपसर्ग असतो. आता बघा उपसर्ग म्हणजे काय? सुरुवातीला काहीतरी अक्षर जोडलेली असतात किंवा सुरुवातीला काहीतरी शब्द जोडलेला असतो. फॉर एक्झाम्पल बिनचूक मध्ये चूक हा तुमचा ऍक्च्युअल शब्द आहे आणि बिन आपण जोडलेलं काहीतरी आहे. सो हे काय बनलं? उपसर्ग घटित. सो बिनचूक काय बनलं? उपसर्ग घटित. त्यानंतर आहे तिळतिळ. तिळतिळ मध्ये बघा प्रत्यय काही लावलाय का? तीळ प्रत्यय आहे का? नाही. तीळ उपसर्ग आहे का? नाही. याचा अर्थ हे ना प्रत्यय घटित आहे ना उपसर्ग घटित आहे. म्हणजे हे कशामध्ये येणार? अभ्यस्त मध्ये. त्याच्यामुळे तिळतिळ कशामध्ये येणार आहे? अभ्यस्त मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे आंबट चिंबट. आता आंबट चिंबट मध्ये बघा प्रत्यय किंवा उपसर्ग असं काय आहे का? तर नाही. या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळते? सेमच शब्द ऑलमोस्ट रिपीट झालेला आहे, फक्त काही चेंजेस करून. म्हणजे हे कशामध्ये येणार आहे? अभ्यस्त मध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला प्रत्यय किंवा उपसर्ग दिसत नाही याचा अर्थ ते काय असणार आहे? उपसर्ग घटित असणार आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही आरामात 2 मार्क स्कोर करू शकता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, की तुम्हाला वाक्प्रचार दिलेला आहे आणि कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगायचा आहे आणि मग वाक्यात उपयोग करायचा आहे. तर इथे तुम्हाला 2 मार्क आहेत प्रत्येक वाक्प्रचाराला. त्याच्यामध्ये पण 1 मार्क जो आहे तर तो अर्थ सांगण्याला आणि 1 मार्क आहे वाक्यात उपयोग करण्याला. बघा आता आपण पहिला वाक्प्रचार बघूया. कंठस्नान घालणे. कंठस्नान घालण्याचा अर्थ काय बरं होतो? ठार मारणे. सो या ठिकाणी तुम्हाला पुढे डॅश करून लिहायचं आहे किंवा तुम्ही जेव्हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहाल तेव्हा अर्थ डॅश लिहायचा आहे, ठार मारणे. आता याचं उत्तर किंवा याचा वाक्यामध्ये उपयोग कसा होऊ शकतो, की मावळ्यांनी मुघलांना कंठस्नान घातले. कुठलंही इझी सेंटेन्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. असं काही डिफिकल्टच पाहिजे असं काही नाहीये. कंठस्नान घातले. ठीक आहे. फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही वाक्यात उपयोग कराल तेव्हा ते वाक्प्रचाराचाच करायचं आहे आणि वाक्प्रचाराच्या खाली अंडरलाईन करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा पुढे. पुढे काय लिहिलेलं आहे? हुकूमत गाजवणे. हुकूमत गाजवणे याचा अर्थ काय होतो? वर्चस्व गाजवणे. सो इथे लिहायचं आहे वर्चस्व गाजवणे. जर तुम्हाला माहिती असेल तर मी सगळे वाक्प्रचार जे आहेत तर ते अपलोड केलेले आहेत सो दॅट तुम्हाला एक्झाम मध्ये जे वाक्प्रचार विचारले जातील ते आधीच कळतील आणि मग तुम्ही त्यानुसार तुमची तयारी करू शकता. आता वर्चस्व गाजवण्यामध्ये आपण काय करू शकतो? तर भारताने
क्रिकेट मॅचचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात हुकूमत गाजवली, म्हणजेच काय, वर्चस्व दाखवले, हुकूमत गाजवली. आणि ॲज युज्युअल जे काय तुम्ही लिहिणार आहात त्या ठिकाणी वाक्प्रचार त्याच्या खाली अंडरलाईन करायचीच आहे कंपल्सरी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे व्यथित होणे. व्यथित होण्याचा तुम्ही अर्थ काय लिहू शकता? व्याकुळ होणे, दुःखी होणे अशा प्रकारे अर्थ लिहू शकता. तर या ठिकाणी आपण लिहूयात दुःखी होणे. ठीक आहे. आता याचा अर्थ काय लिहू शकता की युद्धात धारातीर्थी पडलेले सैनिक बघून राजा व्यथित झाला. ठीक आहे. युद्धात धारातीर्थ पडलेले सैनिक पाहून राजा व्यथित झाला. ठीक आहे. आणि व्यथित झाल्याच्या खाली काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे कंपल्सरी. ठीक आहे. त्यानंतर बघा आनंद गगनात न मावणे याचा अर्थ काय होतो? खूप आनंद होणे. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे खूप आनंद होणे. आता याचा वाक्यात उपयोग काय करू शकता की बाळाला समोर पाहताच किंवा हरवलेल्या बाळाला समोर पाहताच आईला खूप आनंद झाला. ठीक आहे. हरवलेल्या बाळाला समोर पाहताच आईला आईचा आनंद गगनात मावेना. चुकून असं करू नका हा. माझ्याकडून असं झालं की मी अर्थ वापरायला घेतला, असं नाही करायचं. तुम्हाला वाक्प्रचार वापरायचा आहे. हरवलेल्या बाळाला समोर पाहताच आईचा आनंद गगनात मावेना. आनंद गगनात मावेना. ठीक आहे. किंवा मावेनासा झाला असं पण करू शकता तुम्ही. आणि काय करायचं आहे? जे आपलं वाक्प्रचार आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. आनंद गगनात मावेनासा होणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हाही प्रश्न सोडवलाय. किती सोपे प्रश्न आहेत बघा. याच्यामध्ये काहीच डिफिकल्ट नाही. आपण उगाच व्याकरणाचं टेन्शन घेतो, बट असं घ्यायची गरज नाहीये. खूप इझी शब्द तुम्हाला इथे बघायला मिळतात. आता पुढे बघा काय प्रश्न आहे. पुढे तुम्हाला विचारलेला आहे शब्द संपत्तीमध्ये की तुम्हाला खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. अगेन तुम्हाला माहिती नसेल तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती की नाही सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्दाचे. आय होप की तुम्ही ते बघितले असतील. नसतील बघितले तर नक्की बघून घ्या. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? समानार्थी शब्द लिहायचा आहे एका मार्कासाठी, म्हणजे दोघांना अर्धा अर्धा मार्क आहे. या ठिकाणी अर्धा आणि या ठिकाणी अर्धा. आता मार्गला आपण काय म्हणतो? मार्ग म्हणजे काय? आपण रस्ता म्हणतो, आपण पथ म्हणतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कुठलेही समानार्थी शब्द तुम्ही या ठिकाणी लिहू शकता जे की त्याला सुटेबल असतील. त्यानंतर बघा जल. जलला आपण काय घेऊ शकतो? जीवन घेऊ शकतो जलला. जलला आपण पाणी घेऊ शकतो. ठीक आहे. किती इझी आहे. म्हणजे आपण रोजच्या ह्याच्यामध्ये जे शब्द वापरतो तेच तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्यानंतर बघा एका मार्कासाठी तुम्हाला अर्धा आणि अर्धा दोघांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. सुपीकला विरुद्धार्थी काय येईल? नापीक. सिंपल. म्हणजे किती इझी आहे. याच्यामध्ये काहीतरी लॉजिक लावायची गरज आहे का? तर नाही. ज्ञानीला काय येईल? अज्ञानी. ठीक आहे. इझी. आफ्टर दॅट बघा तुम्हाला खालील शब्दांचं वचन बदलायचं आहे. वचन बदलायचं म्हणजे काय? एक वचनामध्ये असेल तर अनेक वचनामध्ये करायचं आहे. अनेक वचनामध्ये असेल तर एक वचनामध्ये करायचे. एक मार्काला अगेन अर्धा अर्धा मार्क दोघांना. भिंती म्हणजे खूप साऱ्या भिंती आहेत. तुम्हाला काय करायचंय? एक वचनामध्ये काय होईल? भिंत होईल. सिंपल. रस्ता. आता रस्ता म्हणजे काय? या ठिकाणी एक रस्ता आहे का अनेक रस्ता आहे? अनेक रस्ता असेल तर आपण काय म्हणतो? रस्ते. एक रस्ता असणार तर आपण काय म्हणतो? रस्ता. सो आपण म्हणतो ना 3 रस्ते एकत्र आले किंवा 4 रस्ते एकत्र आले तर ते रस्ते बनणार इथे. खाली बघा तुम्हाला अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने अक्षरांपासून शब्द बनवायचं असतं, म्हणजे शब्दापासून अक्षरांपासून या शब्दातल्या अक्षरांपासून शब्द बनवायचे असतात, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एकतर पहिलं म्हणजे तो शब्द जो आहे तर तो 2 किंवा 2 पेक्षा अधिक अक्षरांचा असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अर्थपूर्ण असला पाहिजे. काही पण बनवू नाही शकत तुम्ही. आणि एका मार्कासाठी आहे साधारणतः तुम्हाला 4 शब्द तरी बनवायचे आहेत. आता रखवालदारसाठी बघा काय होईल?
या ठिकाणी बनवू शकतं, रवा बनवू शकतं. रवा म्हणजे आपला खायचा जो रवा आहे तर तो. दार बनवू शकतं. ठीक आहे, रवा झालं, दार झालं, वार बनवू शकतं इथे. त्यानंतर बघा खवा बनवू शकतो. एक मिनिट. खवा 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 हा खवा बनवू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला शब्द बनवायचे आहेत. 2 किंवा 2 पेक्षा मोठा असला पाहिजे. व, र असं काही नाही शब्द बनवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थपूर्ण असलेच पाहिजेत. ठीक आहे, डन. इथपर्यंत बघा आपलं शब्द संपत्ती झालेलं आहे. आता आपण बघतोय पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये आहे लेखन नियमानुसार, हा अतिशय महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला मार्क्स अजिबात घालवायचे नाहीयेत. बघा 2 मार्कांसाठी तुम्हाला काय करायचं आहे, लेखन नियमानुसार जो चुकीचा शब्द आहे तर तो ओळखायचा आहे, दुरुस्त करायचा आहे आणि पुन्हा एकदा वाक्यात लिहायचं आहे. कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. 4 पैकी किती इझी आहे बघा. महर्षी कर्वे यांजमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. आता या ठिकाणी ना ऍक्च्युली यांजमध्ये च्या ऐवजी काय असलं पाहिजे, यांच्यामध्ये बोलतो ना आपण, म्हणजे युज्युअल मराठीमध्ये आपण हेच बोलतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, ते जे चुकीचे शब्द आहेत की नाही ते ओळखायचे आहेत आणि तुम्हाला वाक्य दुरुस्त करून लिहायचे. याचं उत्तर कसं येईल, महर्षी कर्वे यांजमध्येच्या ऐवजी काय लिहायचं आहे, यांच्यामध्ये. आणि जे तुम्ही बरोबर करून लिहाल त्याच्या खाली कंपल्सरी अंडरलाईन करायचे आहे, कारण एक्झामिनरला कळलं पाहिजे की तुम्ही हे बरोबर करून लिहिलंय. पुढचा शब्द काय आहे बघा, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ आपण कसं लिहितो, त्याला पहिली ह्रस्व वेलांटी असते. ठीक आहे, आणि त्यांनी दीर्घ दिली आहे, त्याच्यामुळे स्थितप्रज्ञाची लक्षणे बरोबर आहे आणि होती तर बरोबर आहे. आणि शेवटी तुम्हाला द्यायचं आहे फुल स्टॉप. हे 2 शब्द जे आहेत तर ते चुकीचे होते, जे आपण बरोबर करून लिहिलेत ह्याच्यासाठी याला अंडरलाईन करून दाखवायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट बघा, पावसाळ्यामध्ये दिशा धुसर झालेल्या असतात. आता बघूनच तुम्हाला कळते की दिशा शब्द चुकीचा आहे याच्यामध्ये, आणि धुसर मधला पण ध काय पाहिजे होता, दीर्घ पाहिजे होता. सो याचं उत्तर कसं लिहिणार आहात बघा. पावसाळ्यात काही चेंजेस नाहीयेत, पावसाळ्यात बरोबर आहे. पावसाळ्यात दिशामध्ये पहिली येणार आहे वेलांटी. तुम्ही म्हणाल मला कसं कळलं, तर बेसिकली तुम्ही जेव्हा लेसन्स, कारण हे सगळे जे काही शब्द आहेत त्यातले मोस्ट ऑफ द शब्द हे तुमच्या पाठामधलेच आहेत किंवा तुम्हाला अचूक शब्दांची एक लिस्ट दिलेली आहे, तर ती तुम्हाला वाचायची आहे. त्यानुसार तुम्हाला याची आयडिया मिळेल. इवन मी अपलोड पण केलेली आहे. झालेल्या असतात. आता याच्यामधले कुठले तरी 2 शब्द जे चुकीचे आहेत ते आपण बरोबर केलेले आहेत, ते म्हणजे दिशा आणि धुसर. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हा प्रश्न 2 मार्कांसाठी 2 वाक्य आहेत, म्हणजे याचा अर्थ एका मार्कासाठी 1 वाक्य आहे, म्हणजे अर्ध्या मार्कासाठी 1 शब्द बरोबर करायला आपल्याला आहे. तुम्ही 1 शब्द बरोबर केलात की तुम्हाला अर्धा मिळणार, स्थितप्रज्ञ बरोबर केलं की अर्धा, असं मिळून एकूण 1 मार्क तुम्हाला मिळणार. आता बघा पुढे काय लिहिलंय, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आता याच्यामध्ये काय चुकीचं आहे बघा, महाराष्ट्र हा शब्द बरोबर आहे. ही आपण असं लिहितो का, कोणाबद्दल लिहिताना आपण हिला दीर्घ वेलांटी देतो, सो तुम्हाला बघूनच कळलं पाहिजे. संतांचे बरोबर आहे, भूमी कसं असलं पाहिजे, दीर्घ असलं पाहिजे होतं. सो 2 चुका आपल्याला कळलेल्या आहेत. आता आपण बरोबर करून लिहूयात. महाराष्ट्र ही संतांचे शब्द बरोबर आहे. मोस्टली तुम्हाला हेच बघायला मिळेल की वेलांटीच किंवा उकार यांच्यामध्येच ऱ्हस्व दीर्घ मध्ये फरक केलेला आहे, बाकी सगळं तर जनरल असतं. त्याच्यामध्ये अंडरलाईन करायचं आहे हिला आणि भूमीला. ठीक आहे, पुढे बघा, पुढे काय सांगितलेलं आहे, शनिवारी. बघा शब्द वाचताच कळते की चुकीचा आहे, कारण याच्यावर तुम्ही खूपदा शनिवारी हा शब्द लिहिला असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच कळते. दुपारी मध्ये पण बघा द जो आहे त्याचा उकार चुकलाय, 12:30ची वेळ होती, हे बाकीचं बरोबर आहे. तर या ठिकाणी काय येणार आहे, शनिवारी दुपारी असं पाहिजे होतं, 12:30ची वेळ होती, आहे असं येईल. ठीक आहे, सो शनिवारी आणि दुपारी हे शब्द आपण बरोबर करून लिहिले. त्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे विरामचिन्ह ओळखून त्याचं नाव लिहा. हा कुठला विरामचिन्ह आहे, खाली दिलाय ना असा, असा आपण कुठे देतो, स्वल्पविरामामध्ये देतो. सो याचं नाव, हे जेव्हा तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहाल तेव्हा तुम्हाला बॉक्समध्ये हे चिन्ह काढायचं आहे, समोर डॅश करायचं आहे आणि मग त्याचं उत्तर लिहायचं आहे की हे कुठलं चिन्ह आहे. कुठलं चिन्ह आहे सांगा आता, हे काय आहे, स्वल्पविराम आहे. ठीक आहे, आणि मग शेवटी उत्तर लिहिले की पूर्णविराम. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, आता इथे तुम्हाला काय बघायला मिळतात, अवतरण चिन्ह बघायला मिळतात, पण कशी आहेत, सिंगल आहे का नाही, डबल आहे, म्हणजे आपण ह्याला काय म्हणणार आहोत, दुहेरी अवतरण चिन्ह. ठीक आहे, डन, बरोबर आहे, याच्यामध्ये काही डाऊट नसावा. पारिभाषिक शब्द आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आहेत, मी त्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि त्यातलेच बघा शब्द तुम्हाला बघायला मिळतात.
सगळ्यांनी टॅक्स हा शब्द ऐकला असेल, घरामध्ये भरपूर असतं की टॅक्स भरावा लागतोय वगैरे वगैरे. तर एका मार्कासाठी तुम्हाला हे अर्ध्या मार्काला आहे आणि याचं पारिभाषिक लिहायला अर्ध्या मार्कासाठी आहे. टॅक्स म्हणजे काय? कर. ठीक आहे, कर भरतो आपण. त्यानंतर आहे एक्झिबिशन. एक्झिबिशन म्हणजे काय? बघा, कपड्यांचं एक्झिबिशन असतं, वस्तूंचं एक्झिबिशन असतं, म्हणजे काय भरतं? प्रदर्शन भरतं. पुस्तकांचं एक्झिबिशन भरतं. सो त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रदर्शन म्हणतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा, 1 मार्क पारिभाषिकचा, 1 मार्क विरामचिन्हांचा, लेखन नियमानुसार 2 मार्क, तर या ठिकाणी झालेले आहेत 4 मार्क. त्यानंतर शब्दसंपत्तीचे 4 मार्क, असं मिळून हा 8 मार्कांचा आ प्रश्न आहे. त्यानंतर जर तुम्ही याच्या आधीचा प्रश्न बघायचा म्हटला, प्रश्न चौथा अ, तर बघा 4 मार्कांसाठी वाक्प्रचार, 2 मार्कांसाठी शब्दसिद्धी, 6 मार्क झाले आणि 2 मार्कांसाठी समास 8 मार्क. असं मिळून प्रश्न चौथा अ आणि प्रश्न चौथा आ मिळून एकूण 16 मार्कांचं व्याकरण तुम्हाला विचारलं जातं. सगळ्यात हाय वेटेज वाले क्वेश्चन्स आहेत व्याकरणामधले आणि त्यामुळे प्लीज तुम्हाला याच्यावरती फोकस करायचा आहे. आय होप की तुम्ही हे सगळे जे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला कळलेले असतील. असे अजून व्हिडिओज मी घेतले पाहिजेत का स्पेसिफिकली व्याकरणावरती हे नक्की सांगा. आणि अजून असे कुठले प्रश्न आहेत ज्यावरती मी व्हिडिओ बनवू शकते ते पण नक्की सांगा. जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला याची पीडीएफ टेलिग्रामवरती सेंड करेन. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर तो पण जॉईन करू शकता. सो थँक यू सो मच फॉर जॉइनिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय. बाय.